शहरातील सराफ बाजार ते आर्की रोड या महत्वाच्या मार्गाची पावसामुळे मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे आणि साचलेल्या चिखलामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः दुचाकी स्वारांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झालाय. दररोज हजारो नागरिक या मार्गावरून प्रवास करत असून व्यापारी आणि ग्राहकांनाही याचा फटका बसलाय. रस्ता खणलेला आहे. रस्त्यापासून लय तकलीफ होते. लोकं पडतात आहे. काल अक्षरशः पाण्यामध्ये नवरा-बायको गाडीवरून उलटे झाले. पुढं बी 2 जण पडले. असं रोजचे रोज 2-2, 4-4 जण पडत राहतात. लोकांची नुकसान होती. आम्हाला फक्त रस्ता बनवून हवा आहे, बाकी काही नाही पाहिजे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहे. मात्र अद्याप ठोस उपाययोजना प्रशासनाकडून झालेली नाही. खड्डे आणि चिखलामुळे वाहतूक कोंडीसोबत अपघाताची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. हा रस्ता आज वर्ष दीड वर्षापासून असंच पडेल आहे. त्याला कोणी सरकार पाहत नाही का कोणी नगरपालिकावाले पाहत नाही. 3-4 वेळा आम्ही कंप्लेंट 10 वेळा कंप्लेंट केली. आम्ही लेखी सगळ्यांची नावं लावून बी त्यांना पाठवली लेखी. पण याच्यावर कोणी लक्ष देत नाही. हे सगळं दुर्लक्ष करतात. आणि इथले नगरसेवकांना बी आम्ही पाठवलं, ते बी याच्यावर लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. आणि हा बाजारपेठचा रस्ता आहे. इकडून कित्येक वेळा लोक सटकून पडले, गाड्या स्लिप झाल्या त्यांच्या. पुष्कळ जाईन इकडे नुकसान झालेलं आहे लोकांचं. रहिवाशांना इकडे त्रास होतोय सगळ्यांना. गाड्यावरती घेऊन जायला बी त्रास होतो, आणायला बी त्रास होतो. सराफ बाजारातील हा वर्दळीचा मार्ग सध्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरलाय. मोठी दुर्घटना घटण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे. आता या रस्त्याच्या दुरुस्तीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अब्रार पीरजादा, आपलं नाशिक.